शामराव सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण डॉक्टर सुहास महाराज फडतरे यांचं सुसरावे असं कीर्तन झालेलं आहे. मला महाराजांच्या विषयी बोलायचं झालं तर महाराजांनी कीर्तनात पण सांगितलं जवळजवळ 35 ते 40 वर्षापासून आमच्या घरी त्यांचं येणं जाणं आहे. महाराजांचा खरा पेशा वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टरकीचा आहे. वैद्यकीय क्षेत्रात असताना त्यांना भजनाची गोडी होती. ते उत्कृष्ट असे हार्मोनियम वादक होते आहेत आणि उत्तम असे गायक पण आहेत. पट्टीतले गायक म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. काही कालांतरानं डॉक्टरी पेशात असताना भजन गात असताना काही कालांतरानं त्यांचे संबंध त्यांचे गुरुवर्य हरिभक्त परायण कैलासवासी अकबर आबा कुशीकर यांच्याशी आले आणि त्यानंतर त्यांनी कीर्तनाचे धडेही अकबर आबा यांच्याकडून घेतले आणि आज ते सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून प्रचलित आहेत. आपला सातारा जिल्हा सोडा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यांची कीर्तनं होत असतात. सांगलीला मी ज्यावेळी नोकरीला होतो रोज जाऊन येऊन करायचो त्यावेळी नेहमी मला या ट्रेन मध्ये दिसत असत महाराज कुठं आज इकडे कीर्तन आहे आज तिकडे कीर्तन आहे. सांगली जिल्ह्यात एकदम फेमस कीर्तनकार म्हणून याचं नाव आहे ख्याती आहे. आता महाराजांचा आणि आमचा संबंध कसा आला हे थोडक्यात सांगतो आणि त्या दोघांचा एक किस्सा पण सांगणार आहे. त्या अगोदर या दोघांचा एक किस्सा सांगतो. म्हणजे मी त्यावेळी लहान होतो. डॉक्टरांचा डॉक्टरी व्यवसाय होता. त्यांचा पाळण्यामध्ये दवाखाना होता आणि आमचे मामा आबासो गोरपडे बागड्यापासून हासेवाडी म्हणा चिलेवाडी म्हणा 2-3 किलोमीटर अंतरावर गाव आहे. तर बागड्यात दवाखाना असताना मामांची आणि डॉक्टर महाराजांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर एकदम घनिष्ठ मैत्री झाला. जशी कृष्ण आणि सुदामेची मैत्री असते अशी या दोघांची मैत्री आहे. आणि याचा एक किस्सा मी सांगतो कदाचित या दोघांच्याही लक्षात असणार आहे कारण मी असा माणूस आहे मी लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही माझ्या लक्षामध्ये आहेत. तर एक दिवस असं झालं उन्हाळ्याचे दिवस होते. मी नव्हतो म्हणजे मी ऐकलेली आहे स्टोरी याची यांच्या लक्षात पण नसणार आहे दोघांच्याही. उन्हाळ्याचे दिवस होते शेतात काही कामं नव्हती आणि मामा आमचे गुरं राखण्यासाठी चिलेवाडी परिसरात गेले होते. आता ते गायरान चिलेवाडीचं जे गायरान होतं ते रस्त्याच्या लगत होतं आणि डॉक्टर त्या दिवशी चिलेवाडीमध्ये पेशंट तपासायला गेलेले होते आणि अचानक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आमच्या मामांना चक्कर आली. चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. आता ते जाणारे येणारे वाटसरू असतात बागड्यावरून चिलेवाडीला जाणारे कोणीतरी पाहिलं अरे हे गुराची इथं पडलेले आहे चक्कर येणारे कोण जवळ येऊन पाहिलं तर हे आबासा गोरपडे आहेत. हे आमचे मामा पण बागडे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत सगळ्यांची ओळख त्यांची. आता त्यांचं वय झालं त्यामुळं आता ते जास्त बागड्याला वगैरे येत नाहीत. तर ते चक्कर येऊन पडल्यानंतर कोणीतरी चिलेवाडीला जो जाणारा वाटसरू आहे त्यानं पाहिलं या डॉक्टरांना पाहिलं आणि डॉक्टरांना सांगितलं अहो तुमचा मित्र तिथं गुरा राखतोय आणि ते गुरा पाठीमागे त्यांना चक्कर आली चक्कर येऊन ते खाली पडले. डॉक्टरांनी जे समोरचे पेशंट आहे फटाफट चेक केली आणि त्यांच्याकडे त्यावेळी एचडी गाडी होती. एचडीला किक मारली गाय रानात पोहोचले. त्यावेळी आमच्या मामांना ज्यावेळी चक्कर आली होती त्या शेजारी दुसरा गुरे राखू होता त्यानं जरा पाणी विनी तोंडावर मारून मामांना सावध केलं आणि नंतर हे डॉक्टर साहेब लगेच आले. त्याचा तिथं रानात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तिथं फर्स्ट एड दिला. फर्स्ट एड दिल्यानंतर त्यांनी मामांना गाडीवर बसवलं स्वतःच्या गुरु मामांची दुसऱ्या गुराग्याच्या ताब्यात दिली आणि मामांना घेऊन पाळण्यात गेले दवाखान्यात. तिथं त्यांनी ट्रीटमेंट केली इंजेक्शन गोळ्या औषधं वगैरे दिली असतील आणि हे करून डॉक्टर साहेबांनी मामांना त्यांच्या घरी म्हणजे हासेवाडीमध्ये सोडलं. म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक डॉक्टरी पेशातला माणूस आणि एक शेतकरी पेशातला माणूस व्यवसाय दोघांचे भिन्न
पण मैत्री अशी कृष्ण सुदाम्याची मैत्री, ते म्हटलं जातं, ती कविता आहे ना, मित्र कसा असावा, वनवेळामध्ये गारव्यासारखा मित्र असावा. हे जिवंत उदाहरण आहे. आता पण बघा, ते कसे दोघं शेजारी शेजारी बसले, गटून असतात, नेहमी गटून असतात. आणि यांचं काय चाललेलं आहे, या दोघांचा काय भेद चाललेला आहे, हा तिसऱ्या माणसाला किंवा तुम्हा आम्हाला कधीच कळणार नाही. काय, हा माझा अनुभव आहे त्यांचा. तर आज हा झाला मामांचा किस्सा आमच्या. आणि आज या ठिकाणी डॉक्टर महाराजांचं आमचं नेहमीच पूर्वी खूप जाणं येणं असायचं. आता मामा पण थकले. डॉक्टरांनी पेशाला जरा बगल दिली. डॉक्टरही पेशाला बगल देऊन आता ते वारकरी संप्रदायामध्ये आहेत. सुप्रसिद्ध असे कीर्तनकार आहेत. छान आहे, चांगलं आहे. आजकाल ते डॉक्टरी पेशापेक्षा व्यस्त असतात. त्यांच्या पुढील 3-4 महिन्याच्या पूर्ण तारखा बुक असतात. काय, तर एक दिवस असंच आम्ही सहज फोन केला. म्हटलं आपल्या मातोश्रींचं वर्षश्राद्ध आहे. लगेच म्हणले काय, काहीच अडचण नाही. काय, तर ते आज त्यांना इथं बोलवायचा उद्देश हाच होता की आमचे वडील कैलासवासी शामराव अण्णा सावंत यांचे ते चांगले परिचयाचे आहेत. आमच्या घरी येत होते डॉक्टर साहेब. हे मामांची मैत्री असल्यामुळे मामा त्यांना इथं घेऊन येत होते. इथं घरी आले की आमची मातोश्री स्वयंपाकाची तयारी करायची. यांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं डॉक्टर महाराजांनी, मला तुमचं गोडधोड नको आहे, मला तुमचं कसलंही मांसाहार नको, मला बाजरीची भाकरी आणि माद्या पाहिजे. ह्यांच्या आवडीचं जीवन आहे ते. काय, मी त्यावेळी लहान होतो, मी पाहायचो. काय म्हटलं, काय माणूस आहे, एवढंच गोडधोड नको म्हणतोय, मांसाहार नको म्हणतोय. डॉक्टरी पेशात असतानाची गोष्ट आहे. आणि खूप आमची आई पण आवडीनं ते आनंदानं बनवायची. आणि डॉक्टर महाराजांना पण ते खूप स्वादिष्ट असं जेवण तिचं लागायचं. तर आज महाराजांना इथं बोलवलं, उद्देश हाच होता की आमचे आई वडिलांचे त्यांचे जवळचे संबंध होते, आमचे संबंध आहेतच. तर त्यांच्या आठवणी आज कीर्तन रूपी भरपूर काय आठवणी, जुन्या आठवणी त्यांनी दिल्या आणि आज निघाल्या. याबद्दल सावंत परिवारातर्फे मी डॉक्टर सुहास महाराज पडतरे यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.